आहोत. कार्यक्रमात आता उपस्थित केंद्र प्रमुख, सरपंच, उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समितीचे आजी माजी सदस्य, अध्यक्ष, सर्व सन्माननीय नागरिक, त्यामध्ये पुरुष आहेत, स्त्री आहेत आणि खास करून या शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, आमचे तलाठी भाऊसाहेब आणि सर्व उपस्थित ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला असे माझ्या बाल मित्र आणि मैत्रिणींनो. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा विद्यार्थी आहे आणि नक्कीच पुढचं पाहुणिक होत आहे. म्हणजे आपली शाळा, माझी शाळा होती आहे तर ते म्हणता येणार नाही. आजही मी जातो, अनेक छोटे छोटे कार्यक्रम होतात. मी ग्रामीण भागातला आहे, त्यामुळं जरी इथं सरांनी उच्चार केला असेल की जरी प्रांताधिकारी असेल तर माझी भाषा मी ग्रामीण शैलीतली भाषा आहे, त्यामुळे तुम्हाला काही भाषा माझी ग्रामीण भागातली वाटेल, त्यामुळे नक्कीच अटॅचमेंट झाल्यासारखं वाटेल. आता आपण जवळपास 1 तास झालं इथं बसतो. मी उद्देश याचा सर तोच असतो की सध्याचं आमचं कामकाज धकाधकीत जर पाहिलं तर असं विरंगुळ्याचा क्षण फार कमी आहे. आणि आज लवकर यायचं किंवा कुठला फोन न करण्याचा विषय तोच होता की एक दिवस आपणही अशा शाळेमध्ये होतो आणि आपण एक दिवस आपणही हा दिवस जगलेलो आहे. हा आठवण्याचा हा दिवस आहे. खरं तर स्वागत गीतामध्ये सरांनी आपल्याला सांगितलं की तुम्ही म्हणजे आम्ही प्रमुख पाहुणे हे वनातील गुलाब. सर ते नाही आहे, मी म्हणतो हे स्वागत गीत हे मुलांसाठी लागू आहे. ॲक्च्युली हे वनातील गुलाब आहे आणि ते गुलाब फुलवायचं काम हे तुम्ही टीचर मंडळी सगळेजण करत आहात. आणि हे गुलाब आज आपल्या शाळेमध्ये आलेला आहे. आपण एवढी सुंदर शाळा आपली पाहिली, मला खूप आनंद वाटला. स्वच्छता ठेवली सरपंच साहेब, आपल्या सर्वांचं, सर्व समिती प्रमुख गावाचं अतिशय सुंदर सहकार्य आहे. कारण का जसं आता बाबांनी सांगितलं की मी माझे 1995-90च्या आसपास जिल्हा परिषद शाळेमध्ये होतो. त्यावेळेची परिस्थिती आजची परिस्थिती जमीन आसमानचा फरक आहे. म्हणजे त्यावेळेस अशी गोष्ट होती की शाळेला चालव तर एक पाटे राहायचे, खपराचे पाटे, भाषामध्ये बदल वाटत. ते मी फटकी तुटली, त्याला ते लाकडाचं हे लावलेलं असायचे चौकट, ते मी मोडलेले असायचे, तेवढी एकच घेऊन जायचो. आज असा दिवस आहे की पहिल्याच दिवशी तुम्हाला गणवेश मिळतोय, पुस्तकं मिळत आहेत. आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे हे अजून लहान मुलं आहेत, 6 वर्षाची पहिलीमध्ये, मला नाही वाटत की त्यांना त्यातला अजून काही कौतुक कळलं असं. पण जसे जसे मोठे होत जाईल तसं त्याचा वेगळा होईल. कारण नवीन पुस्तकांचा जो सुगंध किंवा वास असतो तो वेगळाच असतो. कोणी घेतला असेल, मला त्याचं प्रत्येकाला माहीत असेल, वेगळाच असतो तो पूर्णपणे. तर आता परत एकदा रिपीट सांगतो की माझ्या नशिबी कधी नवीन पुस्तकाचा वास मला 10वीपर्यंत आलाच नाही. त्याचं कारण सर्वांना माहीत असेल सर की पूर्वी आपण काय करायचो की मी दुसरीला असेल तर तिसरीच्या वर्गातला कोण विद्यार्थी आहे तो आपण अजून पकडून ठेवायचो. कारण मी तिसरीला गेलो की परीक्षा संपल्या त्याच्या घरी जायचो. कोण मग ज्याची परिस्थिती चांगली असेल तर ते म्हणायचं असंच घेऊन जा, कोण असेल तर म्हणायचं अर्ध्या किमतीने घेऊन जा. बरेचसे लोक शिकलेले असेल, सरपंच ते काय असं त्यात करेक्शन करा, हे अशी जवळपास ती परिस्थिती आहे. पण आजची परिस्थिती अशी आहे की सर्व काही नवीन. म्हणजे खरं सांगायला अडचण नाही, ज्या वेळेस माझं MPSC मधून मी त्यावेळेस तहसीलदार म्हणून सिलेक्शन झालं, नोकरी लागलो, त्या दिवशी आयुष्यातला पहिला बूट आणि सॉक्स घेतला सर व्यक्तिगत. तसा पहिला तर इंटरव्ह्यूला जाताना मित्राचा सॉक्स आणि ड्रेस घालून गेलो होतो. म्हणजे हे काही कौतुक किंवा कमीपणा सांगायची गोष्ट नाही. सांगण्याचा उद्देश असा आहे की आज शासन हे कपडे, ड्रेस, शूज, पेन, पेन्सिल, पट्टी पासून सर्व देते. फक्त आपण लाभ घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, स्पर्धा आहे सर, इंग्लिश मिडियम आहे, सगळी का स्पर्धा आहे. आपण नाव कोणाला ठेवणं नाही पाहिजेत. बऱ्याच वेळा माझी मुलं इंग्लिश मिडियमला जातात. आता त्यात काही म्हणजे कुणाचं उणं काढणं, कंपॅरिझन करणं बिलकुल उद्देश नाही. पण मराठी मिडियमचा विद्यार्थी कुठेही कमी नसतो. त्यामधलं प्रत्येक या स्टेजवर बसलेला कुठलाच विद्यार्थी हा मराठी मिडियमचा नाही. माझ्या माहितीप्रमाणे आपण सर्व इंग्लिश मिडियमचा नाही, आपण सर्व मराठी मिडियमचा आहे. आणि मी आज चांगल्या प्रकारे सांगू शकतो, मी उत्तमरित्या इंग्लिश समजू शकतो, बऱ्यापैकी इंग्लिश बोलू शकतो. इंग्लिश मिडियममध्ये गेलेले सर्वच लोक चांगल्या प्रकारे इंग्लिश बोलतात अशी गोष्ट नाही. आपली मातृभाषा मराठी आहे. आपण घरी चालतो, बोलतो, वागतो, ज्या भाषेत बोलतो त्याच भाषेमध्ये आपण जेव्हा आपलं शिक्षण घेऊ नक्कीच आपल्या मुलांना ते समजायला सोपं जातं. बऱ्याच वेळा आज सरांनी सांगितलं मग असे की इंग्लिश मिडियममध्ये गेलेली मुलं परत येऊ राहिली. याचं कारण काय झालं की तिथं गेल्यानंतर आपली भाषा, शिकवणाऱ्याची भाषा आणि आपलं पुस्तक हे सर्वांचा मेळ नाही बसू राहिला आणि त्या कारणामुळे मग आपल्याला परत यावं लागलं. पण मुद्दा लक्षात घ्या, हे जिल्हा परिषद शाळेनेच आपल्या सर्वांचं आयुष्य सुरू केलेलं आहे आणि जिल्हा परिषद शाळा कोणी कितीही केले तरी कधीच संपणार नाही सर. आणि आपल्यासारखे सुंदर शिक्षक असेल तर संपायचा विषयच येणार नाहीये. कारण का जेवढं कौतुक ह्या सामान्य लोकांचं करावं तेवढंच कौतुक शिक्षकांचंही केलं पाहिजे. स्वच्छता ठेवणं, मुलांना शिकवणं, मुलांमध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करणं. आता मी पाहिलं एक सर म्हणजे स्वागत गीत करतात, एक सूत्रसंचलन करतात, दोन्ही मॅडम अशा पळतात, एक जणांकडे फोटोचं काम आहे, दुसरे मॅडम हे होतात. म्हणजे हे काम फक्त आपणच करू शकतो, लाजू शकत नाही. आता